सर्वांना माझा नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजेच SQAAF स्कॉप याबद्दल माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र शासनाने 15 मार्च 2024 रोजी एक GR काढला आणि त्या GRद्वारे SSSA म्हणजेच राज्य शाळा मानक प्राधिकरण म्हणजेच शाळांचे मूल्यांकन करण्यासाठीची जी संस्था आहे ती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच दिवशी शाळा मूल्यांकन आराखडा म्हणजेच शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा याबद्दल सुद्धा GR निघून या आराखड्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आपण वरील क्लिपमध्ये पाहू शकता. S म्हणजे स्कूल, Q म्हणजे क्वालिटी, A म्हणजे असेसमेंट, A फॉर ॲश्युरन्स आणि F फॉर फ्रेमवर्क. हे जे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा आहे हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हणजेच NEP 2020 अंतर्गत परिच्छेद क्रमांक 8.5 मध्ये नमूद केल्याप्रमाणे तसेच सार्थकमध्ये टास्क क्रमांक 215 नुसार आराखडा तयार करण्यात आलेला आहे. आता आपण या आराखड्याची म्हणजेच स्कॉपची कार्यप्रणाली जाणून घेऊया. यामध्ये प्रथमतः शाळेने मूल्यांकन करायचे आहे. तर जसे आपण शाळा सिद्धीमध्ये करत होतो त्याचप्रमाणे यात देखील स्वयंमूल्यमापन करायचे आहे. नंतर त्रयस्थ कंपनी किंवा प्रशासनामार्फत बाह्य मूल्यांकन करण्यात येईल. आणि तिसरा टप्पा म्हणजेच या दोन्ही मूल्यांकनातील ज्या अभिप्राय आहेत त्यांचे एकत्रीकरण करण्यात येईल. यातील पहिला टप्पा पाहूया, स्वयंमूल्यांकन. स्वयंमूल्यांकन हे वर्षातून एकदा करायचे आहे. मूल्यांकनाचे निष्कर्ष शालेय वार्षिक नियोजनात नमूद केलेले असावेत. ही प्रक्रिया शिक्षकाच्या समितीद्वारा करण्यात येईल. या समितीमध्ये विषय शिक्षक, शिक्षक प्रतिनिधी, SMC, SMDCचे सदस्य तसेच शक्य असल्यास शासनातील किंवा अकाउंटचे प्रतिनिधी किंवा इतर सदस्य घेतले तरी चालतील. तसेच विविध गटाचे स्त्री पुरुषांचे यात समावेश असावा आणि या गटाचे सदस्य म्हणजेच कमीत कमी 3 किंवा जास्तीत जास्त 5 सदस्य असावेत. या समितीतील गटप्रमुख हा सेवाज्येष्ठ शिक्षक असावा. तसेच या स्वयंमूल्यांकनाची प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या प्रगतीपासून करावी. तर त्यानंतर शाळेच्या कामकाजाचे मूल्यांकन करून झाल्यावर विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी वापरलेल्या संसाधनाचे मूल्यांकन करण्यात यावे. त्यानंतर बाह्य मूल्यांकनामध्ये प्रशासन किंवा इतर त्रयस्थ संस्था येऊन आपल्या स्वयंमूल्यांकनाची प्रत घेऊन त्याद्वारे व आपल्या वस्तुस्थितीद्वारे अभिप्राय देतील. यानंतर तिसरा टप्पा म्हणजे शाळेने केलेले स्वयंमूल्यांकन आणि त्रयस्थ किंवा प्रशासनातर्फे झालेले बाह्य मूल्यांकन या स्तरावरील नोंदी किंवा या स्तरावरील जो मूल्यांकन आहे याचं शाळा स्तरावरती, तालुका स्तरावरती तसेच जिल्हा व राज्य स्तरावरती एकत्रीकरण होईल आणि SCERT संकेतस्थळावर मूल्यांकन अभिप्रायामध्ये शाळा प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणत्या पातळीवर आहे त्याची तिथे नोंद असेल. आता आपण या स्कॉपची संरचना कशी आहे ती जाणून घेऊया. SCERT महाराष्ट्र म्हणजेच MAAC.ac.in या संकेतस्थळावरती ही स्कॉपची संरचना आपल्याला उपलब्ध होईल. या स्कॉपची माहिती भरण्यासाठी तिथे लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती गेल्यानंतर आपल्याला काही क्षेत्र दिलेली असतील. त्या क्षेत्रांची काही उपक्षेत्रे असतील. त्या उपक्षेत्रामध्ये काही मानके आहेत. त्या मानकांसाठी केलेली वर्णनविधाने आहेत आणि त्या वर्णनविधानाच्या आधारावरती आपल्या शाळेसाठी निवडलेला 1 ते 4 पैकी कोणताही एक स्तर असेल. तसेच या सर्व बाबींसाठी लागणारे पुरावे याचा देखील तिथे समावेश असेल. संकेतस्थळावरती माहिती कशी भरायची याबद्दल आपण लवकरच एक व्हिडिओ आणणार आहोत. आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे या स्कॉपमध्ये काही क्षेत्रे, उपक्षेत्रे व मानके दिलेली आहेत ते आपण पाहूया. एकूण 6 क्षेत्र आहेत. त्यातील पहिलं क्षेत्र अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र आणि मूल्यांकन यामध्ये 12 उपक्षेत्रे येतात आणि 44 मानके येतात. दुसरं क्षेत्र आहे पायाभूत सुविधा, यामध्ये 12 उपक्षेत्रे व 30 मानके. तिसरं क्षेत्र आहे मानव संसाधन आणि शालेय नेतृत्व, यामध्ये 5 उपक्षेत्रे व 12 मानके. चौथं क्षेत्र आहे समावेशित पद्धती व आणि लिंग समभाव, यामध्ये 11 उपक्षेत्रे व 14 मानके. 5वं क्षेत्र आहे व्यवस्थापन, संनियंत्रण आणि प्रशासन, यामध्ये 12 उपक्षेत्रे, 17 मानके. आणि शेवटचं म्हणजे 6वं क्षेत्र आहे लाभार्थ्यांचे समाधान, यामध्ये 7 उपक्षेत्रे आणि 11 मानके. अशी एकूण स्कॉपमध्ये 6 क्षेत्रे, 59 उपक्षेत्रे आणि 128 मानके दिलेली आहेत. या सर्व मानकांची माहिती भरत असताना शासनाने आपल्याला 4 स्तरावरती ही माहिती भरण्यास सांगितलेली आहे. त्यामधील पहिला स्तर आहे प्रारंभिक स्तर, दुसरा स्तर आहे प्रगतशील स्तर, तिसरा स्तर आहे प्रगत स्तर आणि चौथा स्तर आहे प्रवीण स्तर. आपलं जे मानके दिलेले आहेत त्या मानकामध्ये आपली शाळा कोणत्या स्तरावरती बसते तो योग्य स्तर निवडून आपण ही माहिती वस्तुनिष्ठ भरायची आहे. आता आपण शाळासिद्धी व स्काफ यातील फरक पाहूया. शाळासिद्धीचं संक्षिप्त नाव होतं SS16. तर
शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा याचं संक्षिप्त नाव आहे स्काफ म्हणजेच SQAAF. शाळासिद्धी 7 जानेवारी 2016ला शासन निर्णय निघाला होता. तर स्काफबद्दल 15 मार्च 2024 रोजी त्याची शाळासिद्धीची माहिती ही समीक्षावर भरायची होती. तर स्काफची माहिती ही SCERTच्या वेबसाईटवर म्हणजेच SCERT पुण्याच्या वेबसाईटवर भरायची आहे. शाळासिद्धीमध्ये 7 क्षेत्रे होती. तर शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा म्हणजे स्काफमध्ये 6 क्षेत्रे दिलेली आहेत. शाळासिद्धीमध्ये उपक्षेत्रे दिलेली नव्हती. तर स्काफमध्ये उपक्षेत्रे 59 दिलेली आहेत. शाळासिद्धीमध्ये पुराव्याची म्हणजे आवश्यकता त्या तिथे तेवढी भासत नव्हती. परंतु स्काफमध्ये प्रत्येक मानकानंतर म्हणजेच प्रत्येक 128 मानकानंतर पुराव्यांची आवश्यकता आहे. शाळासिद्धीमध्ये एकूण 46 मानके होती. तर स्काफमध्ये एकूण 128 मानके आहेत. शाळासिद्धीसाठी एकूण गुण होते 999. तर स्काफसाठी एकूण गुण आहेत 512. यातील श्रेणी तक्ता हा पुढील दिल्याप्रमाणे आहे. आणि शाळासिद्धीमध्ये स्तर 3 होते. तर आता स्काफमध्ये तीच संख्या 4 वरती गेलेली आहे. माहिती ऑनलाईन भरत असताना एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्याचा गरजेचा आहे की आपल्याकडे जर वसतिगृह नसेल तर आपल्याला काही यातील मानके लागू होणार नाहीत. अशावेळी तिथे लागू नाही असा पर्याय निवडावा लागेल. म्हणजेच 128चे 128 पूर्ण आपल्याला लागू असतीलच असे नाही. उदाहरणादाखल आपण पहिल्या क्षेत्रातील काही मानकांचा अभ्यास करूया. 1.1.4 पाहायला गेला तर हा पायाभूत स्तरावरती लागू नाही. पूर्वतयारीसाठी सुद्धा लागू नाही. पूर्व माध्यमिकसाठी सुद्धा लागू नाही. तर हा फक्त माध्यमिकसाठी लागू आहे. म्हणजे इथे जे XX दिलेलं आहे ते म्हणजेच लागू नाही असा अर्थ होईल आणि YY दिलेला आहे तो म्हणजेच लागू आहे असा अर्थ होईल. त्यामुळे आपल्याला जो मानक लागू आहे त्याचीच माहिती आपण भरावी, अन्यथा लागू नाही हा पर्याय निवडून माहिती भरावी. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा याबद्दल माहिती पाहिली. व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. जर आपल्यास मानके कशी भरायची याबद्दल जर व्हिडिओ अपेक्षित असेल तर तशी कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.